झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळग्रस्तांना प्रसंगी रेल्वेने पाणी पुरवठा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। मात्र सरकारची तशी तयारीच नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। सगळे सोर्स संपले आणि 70 किलोमीटर पर्यंत सोर्स नसला तर रेल्वेची व्यवस्था असेल तर तो प्रस्ताव केला जाईल। तर आम्ही फक्त पर्यायी उपाययोजना करू। दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने प्रसंगी रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची घोषणा केली आहे। राज्य सरकारने घोषणा जरी केली असली तरी रेल्वेची तशी तयारी झालेली नाही। रेल्वेने राज्य सरकारला पत्र लिहिलंय। या पत्रात रेल्वेने पाणी पुरवठा करायचा असेल तर वाघिणींसाठी 1 महिना अगोदर मागणी करावी, राज्य सरकार कुठे पाणी उपलब्ध करणार आहे याची माहिती द्यावी, पाण्याने भरलेल्या वाघिणी कुठे पोहोचवायच्या याचा आराखडा तयार करावा असं स्पष्टपणे लिहिण्यात आलंय। रेल्वेच्या पत्राचा विचार करता सरकारी पातळीवर अशी कोणतीही तयारी झालेली नाहीये। आराखडा तयार करण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत। टँकरच्या तुलनेने रेल्वेने पाणी पुरवठा करणं आर्थिकदृष्ट्या स्वस्त आहे। रेल्वेने पाणी पुरवठ्याची सरकारकडून घोषणा झाली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी होईल याबाबत साशंकता आहे। झी 24 ताससाठी बीडहून लक्ष्मीकांत रुईकरसह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।